हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल. मी एकता आज घेऊन आली आहे एक सुपर टेस्टी चिकन शॉर्मा सँडविच रेसिपी. अमेरिकन स्ट्रीट फूडचा आस्वाद घ्या आता तुमच्या घरच्या किचनमध्ये. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड. सो फर्स्टली मी इथे मॅरिनेशन करून घेतलंय आणि मॅरिनेशनसाठी मी 400 ग्रॅम्स ऑफ बोनलेस चिकन घेतलंय. 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि त्याचबरोबर 2 चमचे दही. असं सगळं काही मी मॅरिनेशन करून घेतलंय. हे सगळं मॅरिनेशन मी रात्री करून घेतलं होतं सो दॅट आय कॅन यूज इट नेक्स्ट डे. आणि मॅरिनेशन तुम्ही जेवढा वेळ ठेवाल तितकं चांगलं आहे. तुम्ही 1 तास जरी ठेवला तरी ठीक आहे, पण मी ओव्हरनाईट ठेवलं. This is how our overnight marinated chicken looks like. So हे मी इव्हनिंगला यूज केले, नेक्स्ट डे इव्हनिंगला. आणि यूज करायच्या अगोदर हाफ एन आवर आधी मी त्यात मीठ घातलंय, लिंबू घातलाय अर्धा आणि थोडंसं तेल. हे सगळं काही मिक्स केलंय आणि अर्धा तास ठेवलं होतं साईडला. त्यानंतर मीनवाईल मी मस्टर्ड सॉस रेडी केला आणि त्यासाठी मी 2-3 चमचे मोहरी घेतली होती, 4-5 पाकळ्या लसणाच्या आणि 2 मिरच्या, हिरव्या मिरच्या, आणि सगळं काही मस्त असं ग्राइंड करून घेतलं होतं. त्यानंतर वेळ होती चिकन शॅलो फ्राय करून घ्यायची. सो मी इथे एक पॅन घेतलाय आणि त्याच्यामध्ये ऑइल घातलंय आणि चिकनला मस्तपैकी फ्राय करून घेतलंय. सो हे 10 ते 15 मिनिटं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. आणि हे असं चिकनला कट्स मारून मी चेक करून घेतलंय की चिकन शिजलंय की नाही. आणि हे अशा पद्धतीने आपलं चिकन मस्तपैकी फ्राय झालंय. त्यानंतर मी चिकन टेस्ट करून बघितलं की शिजलंय की नाही आणि खूप चांगल्या पद्धतीने शिजलं होतं आणि टेस्टी लागत होतं. त्यानंतर चिकनला मस्तपैकी छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट केले आणि त्याला शॅलो फ्राय करून घेतलेलं आहे परत.
सो इथे मी 2 कप कोबी घेतला आहे आणि त्यात मी हे चिकन मिक्स केलं आहे. त्याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि त्यात 1 चमचाभर मस्टर्ड सॉस घातलं आहे. आणि त्याचबरोबर मी यूज केले मिंट मेयोनीज. असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी परत ॲड केले मेयोनीज आणि मी इथे ऑल पर्पज सीझनिंग पावडर यूज केली आहे. सगळे इंग्रेडियंट्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहेत. आणि अशा पद्धतीने मी शॉर्माची स्टफिंग रेडी करून घेतली आहे. आणि इथे मी घेतलेत होल व्हीट ब्रेड आहेत आणि त्यात आपली स्टफिंग फिल करायची आहे शॉर्माची. सो इथे तुम्ही चीजही घालू शकता. मी 2 स्लाइसमध्ये घातली होती बट व्हिडिओ शूट नाही केली मी. त्यात मी चीज स्लाइस घेतली आणि त्याच्यावरून ऑल पर्पज सीझनिंग मसाला जो होता तो मी स्प्रिंकल केला होता आणि त्याला मग टोस्ट करून घेतलं. So is our chicken shawarma sandwich ready and it was a time to taste. आणि खरंच खूप अप्रतिम लागत होतं. मस्ट ट्राय, एकदा नक्कीच ट्राय करा. सो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.